काल मी बसमध्ये चढताच मला एक कॉल आला. मी म्हणलं तू हात कापून ठेव, मी आल्यानंतर गळा कापतो. हे ऐकून अख्खी बस रिकामी झाली. तेवढ्यात कंडक्टर घाबरून मला विचारला, अहो तुमची ओळख? मी म्हणलं अहो मी एक साधा टेलर आहे. क्वालिटी बघा ना, दात दिसतात म्हणून. आयुष्य हे लुंगी सारखी झाली, काय करायचं, चैनच नाही. काल माझी बायको मला म्हणाली, तुम्हाला एक सांगायचं, तुम्ही मला मारणार आहे ना? मी म्हणलं सांग ना. ती मला म्हणली, अहो मी गरोदर आहे. मी म्हणलं अरे वा, हे तर आनंदाची बातमी, मग एवढी काय घाबरतीस? मग ती मला म्हणाली, अहो मी कॉलेजला असताना ही गोष्ट मी बाबांना सांगितलं तर बाबांनी खूप मारलं होतं. शेंबड्या पुरीच्या प्रेमात पडायचं. एका माणसाने कार लोनवर घेतली, तो हप्ते फेडले नाही म्हणून लोनवाल्यानी त्याची गाडी ओढून नेली. तो दिवसभर विचारत बसला आणि म्हणाला, चायला लग्न पण लोनवर करायला पाहिजे होतं, म्हणजे बरं झालं असतं. एका गरोदर बाईला बघून दोन पैकी एक मैत्री म्हणाली, अय्या बिल्डिंग तयार झालेलं दिसतंय. तेवढ्यात दुसरी म्हणाली, अय्या लोक राहायला पण आलेत वाटतंय. तेवढ्यात या ऐकून गरोदर महिला म्हणाली, इंजिनियर घरचाच आहे, देऊ का पाठवून, सध्या रिकामच आहे. ती आधी म्हणायची, जास्त मोबाईल नको वापरूस, घाण सवय लागन. आज ती तिच्या बाळाला जेवण चारताना मोबाईल देते. हे बघ बाळा, छोटा भी. अर्धा रविवार तर याच भीतीने जाते, आईला उद्या सोमवार आहे. पोरगी नको मामा, फक्त हुंडा द्या मला, आणि ती गुबडावरी दिसते रे पोरगी ठेवा तुम्हाला. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्ही कधीच टाळू शकत नाही. आता हे बघा ना, तुम्ही बाजारात गेल्यावर खराब बटाटे साईडला वेचून ठेवता ना, तेच बटाटे तुम्हाला पाणीपुरी आणि समोसामध्ये खायला मिळतात. रात्रभरती आली नाही, मी हलून हलून झोपलो. रात्रभरती आली नाही, मी हलून हलून झोपलो. जी आली नाही ती लाईट होती, आणि जे मी हलत होतो ना तो पंखा होता. कधीतरी चांगला विचार करा हो. हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक धरशील का? अरे ऐक ना. हा बोल ना. अरे मी दारू सोडलं, सिगरेट सोडलं, मटण सोडलं, चिकन सोडलं, सगळं सोडून दिलं. कुणासाठी? आई वडिलांसाठी? नाही नाही. मग जीएफ साठी? अरे नाही. मग कोणासाठी? अरे फक्त फक्त त्या मुळेवाद्यासाठी. जिबेनी चोचलं आणि बुडाला टोचलं.